काही क्षण आयुष्यात असे असतात जे कितीही वर्ष गेले तरी मनात कायम जिवंत राहतात आणि आमच्या बाळाचा पहिला वाढदिवस त्यापैकीच एक खास क्षण आहे. तर सर्वात आधी तुम्हा सर्वांच्या आमच्या छोट्याशा परिवारामध्ये मनापासून स्वागत. बघता बघता आमच्या बाळाला आहे ना आयुष्यातलं पहिलं वर्ष पूर्ण झालं आणि या वर्षात खूप सुंदर क्षण अनुभवले. काही आव्हानं आली, काही आठवणी तयार झाल्या आणि आजच त्याचा पहिला वाढदिवस साजरा करण्याची वेळ आली. तर आम्ही ना जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये गेलो होतो. पंचायत समितीचे इंजिनियर तुम्हाला साहित्य वाटप करण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. लेखन साहित्य त्यांचं आणि त्यांच्यासोबत आलेल्या त्यांच्या पत्नी, परत त्यांचे मित्र यांचं मी आपल्या जिल्हा परिषद केंद्र शाळा शेवाळीच्या वतीने सर्वप्रथम हार्दिक स्वागत करतो. आपण शाळेमध्ये परिपाठ घेतो की नाही? प्रार्थना घेतो. प्रार्थनेच्या वेळेस आपल्या शाळेमध्ये दररोज कोणत्या ना कोणत्या मुलाचा पहिलीपासून चौथीपर्यंत कोणत्या ना कोणत्या मुलाचा मुलीचा वाढदिवस असतो ना. वाढदिवस आपण प्रार्थनेच्या वेळेस साजरा करतो आणि ते मुलं मग त्याच्या आई वडील त्याला चॉकलेटचा पुडा घेऊन देतात आणि तुम्ही आपल्या शाळेतील मुलांना वाटतात ना. शिक्षकांना चॉकलेट देतात की माझ्या वाढदिवसानिमित्ताने मी सगळ्या मुलांना सगळं चॉकलेट आणलेले आहे. असा 2-3 दिवसापूर्वीच माझ्या वर्गातल्या एका मुलाचा वाढदिवस साजरा केला. ईश्वरी ठाकरे तिने मुलांना चॉकलेट वाटले आहे की नाही. तसं चॉकलेट वाटत असतो आपण. त्या पद्धतीने आपण वाढते जायचं. त्यांनी शेवाळी शाळा पाहिलेली होती आणि शेवाळी शाळेच्या विद्यार्थ्यांना आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्ताने काहीतरी फायदा झाला पाहिजे. त्या निमित्ताने त्यांनी पहिलीच्या मुलांसाठी पाटी आणि पेन्सिल, दुसरीच्या मुलांसाठी वही आणि पेन आणलेला आहे त्यांच्या मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी. आणि ते तुम्हाला देणार आहे. त्याचा तुम्ही फायदा घ्यायचा आहे. ते वही पेनचा चांगला उपयोग करायचा आहे आणि अभ्यास करायचा आहे. त्याच्या अगोदर मग आज आपण त्यांचा जो मुलगा आहे सक्षम, पहिला वाढदिवस म्हणजे तो 1 वर्षाचा झाला की नाही, त्या सक्षमला आपण आज बर्थडे विश करायचा. तुम्ही बर्थडे विश करतात ना, कसं करता बरं? वाईट त्याचं नाव आहे सक्षम. काय नाव आहे? बोला एकदा. सक्षम सक्षम सक्षम. मग आता त्याला तुम्ही बर्थडे विश करायचा आहे. 1 2 3 आहे स्टार्ट. सक्षमला आपल्या सगळ्यांतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्याचं आरोग्य चांगलं राहो ही त्याला शुभेच्छा देऊ आणि त्याच्या पालकांच्या हस्ते तुम्हाला आता साहित्य वाटप करण्यात येईल. त्याच्यासोबत आज साहित्य वाटणार आहोत. म्हणजे त्याला म्हणतात दुग्ध शर्करेचा योग. ही आपल्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे. ही चांगली गोष्ट आहे आणि ती आज घेऊन आलेली आहे. आता आलेल्या मान्यवरांच्या हस्ते तुम्हाला एकेकाला साहित्य वाटप करण्यात येईल आणि ते साहित्य घ्यायचं, त्यांना थँक्यू म्हणायचं. लक्षात. चला पहिलीची मुलगी चल. पहिलीची चल. सुरुवातीपासूनच आमच्या मनात एक विचार होता, हा वाढदिवस फक्त आमच्यासाठीच नाही तर अजून काही छोट्या चेहऱ्यांवर हसू फुलवणारा असावा. म्हणून आम्ही ठरवलं की यावर्षी कोणत्याही मोठ्या हॉटेलमध्ये किंवा भव्य पार्टीमध्ये वाढदिवस साजरा करण्यापेक्षा जिल्हा परिषद शाळेतील छोट्या मुलांसोबत हा आनंद वाटायचा आहे. तर सकाळपासूनच आमच्या तयारीला सुरुवात झाली होती. केक, चॉकलेट, बिस्किट, खाऊ, भेटवस्तू लागणारं सगळं सामान आम्ही प्रेमाने तयार केलं आणि प्रत्येक वस्तू घेताना मनात एकच आनंद होता, आज अनेक छोट्या मुलांच्या चेहऱ्यावर हसू उमटणार आहे. सगळी तयारी करून आम्ही जिल्हा परिषद शाळेकडे निघालो. खरं सांगायचं तर आम्ही जितके उत्सुक होतो ना, तितकाच आनंद आमच्या मनातही होता. आम्ही शाळेत पोहोचलो आणि छोट्या छोट्या मुलांनी ना आम्हाला इतक्या प्रेमाने स्वागत केलं की तो क्षण आहे ना शब्दात सांगणं खरंच कठीण आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचं निरागस हास्य आणि डोळ्यातील उत्सुकता आणि आमच्या मनातील प्रेम हे सगळं पाहून मन अगदी भरून आलं होतं. त्यानंतर आम्ही सर्व मुलांना आहे ना एका ठिकाणी एकत्र केलं आणि आमच्या बाळाच्या पहिल्या वाढदिवसाचं शुभेच्छा त्याला दिल्या आणि त्यानंतरच आहे ना त्या छोट्या हातांनी टाळ्या वाजवल्या आणि वाढदिवसाचं गाणं म्हटलं आणि आमच्या बाळाला आहे ना भरभरून शुभेच्छा दिल्या. तो क्षण आमच्यासाठी खरंच अमूल्य होता. तर यानंतर आम्ही सर्व मुलांना आहे ना प्रेमाने चॉकलेट, बिस्किट आणि त्यानंतर खाऊ वाटायला सुरुवात केली. प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून असं वाटत होतं की आजचा दिवस खरंच सार्थकीचा लागला. त्या छोट्या आनंदामध्ये ना इतकं समाधान होतं की ते शब्दात व्यक्त करणं शक्यच नाही आहे. त्या दिवशी आम्हाला एक गोष्ट नक्कीच जाणवली, आनंद हा पैशांनी विकत घेता येत नाही, पण तो दुसऱ्यांसोबत वाटला की तो नक्कीच अनेक पटीने वाढतो. आणि आमच्या बाळाच्या पहिल्या वाढदिवशी आम्ही त्याला कोणती महागडी भेट दिली नाही, पण माणुसकी, प्रेम आणि वाटण्याचा आनंद काय असतो याची एक छोटीशी सुरुवात नक्की केली. आम्हाला मनापासून वाटतं की प्रत्येकाने आपल्या आयुष्यातील एखादा खास दिवस अशा छोट्या मुलांसोबत, गरजू लोकांसोबत किंवा ज्यांना आनंदाची गरज आहे त्यांच्यासोबत साजरा करून पाहावा. अशा
कारण अशा आठवणी आहे ना फक्त मोबाईलमध्ये नाही तर कायम मनात जपले जातात. या संपूर्ण प्रवासात साथ दिल्याबद्दल आहे ना शाळेतील सर्व शिक्षकांचे, मुख्याध्यापकांचे आणि प्रत्येक छोट्या विद्यार्थ्यांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो. आणि तुम्हा सर्वांचेही खूप खूप धन्यवाद. कारण तुम्ही हा सुंदर प्रवास आमच्यासोबत अनुभवत आहात. जर व्हिडिओ आवडला असेल ना तर मनापासून लाईक करा आणि तुमच्या भावना कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि अशाच प्रेमळ, कौटुंबिक आणि प्रेरणादायी व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला आता पाहूया आपल्या बाळाचा पहिल्या वाढदिवसाचे हे सुंदर क्षण आणि आयुष्यभरासाठी जपून ठेवण्यासारखे क्षण. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ना कमेंटमध्ये नक्की मला कळवा. तर व्हिडिओ बघा, शेवटपर्यंत बघा. तर चला. नाव हर्षवर्धन, बिग नाव आहे तेरा. तुझं नाव कार्तिक. हो, झालं. कार्तिक. तुझं नाव ऋतिक. तुझं नाव चला, तुझं नाव सांग. नाव सांग. रोशनी. चल, तुझं नाव सांग. वंदना. तुझं नाव राज. राज. तुझं नाव